नमस्कार, मी सुयश टिळक आणि महा MTV वाईल्डलाईफ बरोबर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन कोरी रील सिरीज ज्याचं नाव आहे गोष्ट अभयारण्यांची. आज आपण जाणून घेऊया नांदूर माधवेश्वर इथे आढळणाऱ्या आणखी एका सस्तन प्राण्याविषयी, कोल्ह्याविषयी. कोल्हा हा श्वान कुळातील प्राणी. जगात कोल्ह्याच्या 3 प्रजाती सापडतात. त्यापैकी भारतात सर्वदूर गोल्डन जॅकल म्हणजेच सोनेरी कोल्हा ही एकमेव प्रजात आढळते. नांदूर माधवेश्वरमध्ये देखील हीच प्रजात सापडते. कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले तरी लांडगा अधिक उमदा दिसतो. कोल्ह्याचा रंग हा भुरकट तपकिरी काळसर असतो. हा रंग भोवतालच्या भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीप्रमाणे थोडासा बदलतो. खांदे, कान, पायांचा रंग काळा, पांढरा व पुसट पिवळसर असा मिश्रित असतो. हा प्राणी समूहाने किंवा एकटा राहतो. समूहाने राहत असला तरी तो शिकार किंवा अन्नग्रहण मात्र समूहाने करत नाही. तो निशाचर जीवन जगतो. त्याच्या शेपटीखालच्या गंधग्रंथींमधून वाहणाऱ्या स्रवामुळे त्याच्या अंगाला उग्र दर्प येतो. हाच दर्प तो आपल्या शिकारीवर घासून ही शिकार आपली आहे असा संकेत इतर कोल्ह्यांना देतो. भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 19% क्षेत्रावर कोल्ह्यांचा अधिवास आहे. कोरड्या शुष्क परिस्थितीमध्ये अधिवास करण्याची क्षमता कोल्ह्यांमध्ये विकसित झालेली आहेच. शिवाय सर्वभक्षी आहार पद्धतीमुळे कोल्हे हे जंगल, कांदळवन, कृषी, ग्रामीण आणि शहरी वस्तीपर्यंत विविध प्रकारच्या अधिवासांमध्ये राहतात. असा सर्वदूर आढळणाऱ्या या प्राण्याचा अधिवास नांदूर माधवेश्वरमध्ये अधिक रंजक आहे. तो कसा हे जाणून घेण्यासाठी नांदूर माधवेश्वरमधील निसर्ग मार्गदर्शक म्हणजेच नेचर गाईड रोहित मोगल हे आपल्याबरोबर आहेत. तुम्ही प्लीज सांगाल? कोल्ह्याविषयी सांगायचं झालं तर आम्हाला एक असं आढळलं होतं की आपले जे पेंटेस्टॉकची कॉलनी आहे त्याच्यासमोर एक आपण मातीचे ढिगारे घातले, त्याच्यावरती गवत उगलेलं होतं. टायफा गवतमध्ये नैसर्गिक हाईट तयार झाली त्याला लपण्यासाठी. म्हणजे कोल्ह्याने काय केलं, तिथं मादा जी फिमेल होती कोल्ह्याची तिने आतमध्ये पिल्लांना जन्म दिला आणि ती काय करायची, बाहेर येऊन जे पेंटेस्टॉकची जी पिल्लं असतील ते घरट्यातून खाली पडतात, त्यांची अंडी कावळी पळवतात. ती खाली पडल्यानंतर ती उचलून पिल्लांना भरवत होती. आणि जेव्हा आपलं पाणी ड्राय होतं धरणाचं, तेव्हा ती कोल्हे काय करतात, आतमध्ये येऊन ज्या पर्पल मुरेन म्हणून जो पक्षी आणि बाकीचे पण डक्स आहे त्यांची शिकार करतो. आतमध्ये समूहाने येतो, त्यांना घेरतो आणि पकडतो. हे आमच्या निदर्शनास खूप वेळा पाणी आटल्यानंतर येतं इथे. तर असा हा कोल्हा किती चतुर आहे हे आपल्याला आपल्या निसर्ग मार्गदर्शक मित्राकडनं आत्ता कळलंच. आणि अशा प्रकारची अजून माहिती जाणून घ्यायची असेल, हा अधिवास नक्की कसा आहे हे नीट बघायचं असेल तर नांदूर माधवेश्वर इथल्या अभयारण्याला नक्की भेट द्या आणि बघत राहा महा MTV वाईल्डलाईफ बरोबर गोष्ट अभयारण्यांची.